त्या पाहत होत्या की वल्लरीचं रक्त अजूनही वाहत होतं. तिचं शरीर थंड पडत चाललं होतं. वाधवणी काकूंनी त्याही परिस्थितीत अवधूतला अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने एकदाही त्यांचा फोन उचलला नाही. थोड्याच वेळात त्यांना घराच्या जवळ वाजणारा ॲम्ब्युलन्सचा सायरन ऐकू आला. ॲम्ब्युलन्स अगदी गेटजवळ येऊन थांबली. त्यातून पॅरामेडिकलची टीम उतरून आत आली. त्यांनाही वल्लरीचं अजूनही वाहणारं रक्त पाहून एका क्षणासाठी धक्काच बसला. प्लीज तिची मदत करा, प्लीज, काकूंनी त्या टीमला विनंती केली. काळजी करू नका काकू, आम्ही आमच्या परीने त्यांची काळजी घेऊ, त्यातल्या एकाने काकूंना आश्वस्त केलं. त्यांनी आधी तिची थोडी तपासणी केली आणि मग वल्लरीला स्ट्रेचरवर ठेवून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. काकूही त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्यांनी अजूनही अवधूतला फोन करणं चालूच ठेवलं, पण त्यांचे सगळे प्रयत्न पाण्यात गेले. त्यांना वल्लरीची ती अवस्था पाहून कापरं भरलं होतं. अचानक त्यांच्या डोक्यात विचार आला की दिगंतला फोन करून हे सांगावं. त्यांनी हॉस्पिटलमधूनच दिगंतला फोन लावला. वल्लरीला हॉस्पिटलमधल्या बेडवर ठेवलं होतं आणि डॉक्टर अर्नाळकर तिला तपासत होते. काही वेळ रिंग वाजल्यानंतर दिगंतनं फोन उचलला. हॅलो दिगंत, काकू अतिशय उद्वेगाने म्हणाल्या. काकू, सगळं ठीक आहे ना? काय झालं? तुमचा आवाज असा का आहे? त्यांचा आवाज ऐकून दिगंतनं विचारलं. ते वल्लरी. दिगंत, ती हॉस्पिटलमध्ये आहे. तिला भयंकर रक्तस्राव होतोय. काहीतरी कर. अवधूत तर फोनही उचलत नाहीये. दिगंत, प्लीज. काकू फोनवर बोलता बोलताच पुन्हा रडू लागल्या. पुढे काय बोलावं काय त्यांना सुचत नव्हतं. दिगंत हे सगळं ऐकून थिजूनच गेला. वल्लरी, तिला पुन्हा रक्तस्राव होतोय. ती हॉस्पिटलमध्ये आहे. हे काहीच चांगलं लक्षण नाही आहे. काकू, आलोच मी, येतोयच लगेचच. कुठे आहात तुम्ही? अर्नाळकरांच्या हॉस्पिटलमध्ये ना? काकू फक्त एवढंच म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवून दिला. डॉक्टर अर्नाळकर वल्लरीला तपासत होते. ते तिच्या या अशा भयंकर रक्तस्रावाच्या मागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या अनुभवी डोळ्यांना ते कारण समजूनही आलं लगेच. गर्भपात. पण त्यातही एवढा रक्तस्राव शक्य नसतो. त्यांनी नर्सना काय करायचं आहे त्याच्या सूचना दिल्या. ते इमर्जन्सी रूममधून बाहेर आले आणि त्यांना बाहेर आलेलं पाहून लगबगीनं पुढे जाऊन काकूंनी विचारलं, कशी आहे ती? काय झाले तिला? ही अवधूतची बायको आहे. मग अवधूत कुठं आहे? त्या म्हाताऱ्या डॉक्टरांनी काकूनच उलट प्रश्न केला. हो, पण अवधूत कुठे आहे मला माहीत नाही. तो माझा फोनही उचलत नाही आहे. ओहो, तिचा गर्भपात झालाय. पण आम्हाला अजूनही तिच्या या अशा भयंकर रक्तस्रावामागचं खरं कारण सापडत नाही आहे. थांबा, मीच अवधूतला फोन करतो. त्याने त्यांचा फोन बाहेर काढला आणि अवधूतला फोन लावला. काही वेळ रिंग झाल्यानंतर यावेळेस मात्र अवधूतनं फोन उचलला. हॅलो अवधूत, डॉक्टर अर्नाळकरांनी विचारलं. डॉक्टर अर्नाळकर, सगळं ठीक आहे ना? तुम्ही मला का फोन केलात बरं? त्याला कळेना की त्यांनी त्याला का फोन केला. कारण ते फक्त आजीच्या संदर्भात काही असेल तरच त्याला फोन करत असत. अवधूत, कुठे आहेस तू? तुझी बायको इथे हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांनी अवधूतला सांगितलं. वल्लरी हॉस्पिटलमध्ये? हिला काय झालं आत्ता? काय झालं आहे? हे सगळं समजावून सांगण्या एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. मी फक्त एवढंच सांगतो की तिचा आत्ता गर्भपात झालाय आणि तिला भयंकर रक्तस्राव सुरू आहे. तो जर असाच चालू राहिला तर आम्ही तिला वाचवू शकणार नाही. डॉक्टर अर्नाळकरांनी थोडक्यात सगळी गोष्ट त्याला सांगितली. जेव्हा वाधवणे काकूंनी फोन केला तेव्हा दिगंत ऑफिसमध्ये होता. त्यानं हातातलं सगळं काम तसंच सोडलं आणि तो तातडीने हॉस्पिटलला जायला निघाला. त्याच्या डोक्यात विचार चालू होते की हे सगळं का आणि कसं झालं असेल, तेही इतक्या थोड्या वेळात. आत्ताच तर तो तिला हॉस्पिटलमधून तपासणी करून घेऊन घरी सोडून आला होता ना. मग एवढ्याशा
मधल्या वेळात काय आणि कसं झालं हे सगळं की तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं, तेही बेशुद्ध अवस्थेत. त्यानं गाडी कशीबशी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आणि तो अक्षरशः धावतच हॉस्पिटलमध्ये घुसला. काकूंनी त्याला आधीच सांगितलं होतं वल्लरी कुठे आहे ते. तो धावतच अचानक कुणावर तरी आदळला, पण घाईत असल्यानं त्यानं त्या धक्का लागलेल्या माणसाला फक्त सॉरी म्हणून पुढे धावला. पण तितक्यात एका आवाजाने तो थबकला, दिगंत. तो आवाज डॉक्टर स्वानंदचा होता. डॉक्टर स्वानंद, बरं झालं भेटलात. बरं आहेस ना? काय झालं? ते वल्लरी, ती ॲडमिट आहे इथे. काय? डॉक्टर स्वानंद जवळजवळ किंचाळलेच. मला सगळी गोष्ट माहीत नाही आहे, फक्त एवढंच कळलं की तिला भयंकर रक्तस्राव सुरू आहे. दिगंतनं अगदी थोडक्यात त्यांना सगळं सांगितलं. डॉक्टर स्वानंद त्याच्यासोबत लगेचच इमर्जन्सी रूमकडे निघाले. मी प्रचंड रागात होतो. वल्लरी जेव्हा तिच्या समर्थनार्थ काहीही बोलली नाही, तेव्हा माझ्या रागाचा कडेलोट झाला होता. अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. वाधवणे काकू, त्या कशाला मला कॉल करतायत? मी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण त्या मला राहून कॉल करतच होत्या. कदाचित ही वल्लरी असेल. गेली सोडत. नाही उचलणार मी फोन तुझा. मी त्या वाजणाऱ्या फोनकडे सपशेल दुर्लक्ष केलं. थोड्या वेळानं फोन वाजायचा थांबला. कंटाळले असेल कदाचित. बरं झालं. ताप गेला डोक्याचा. मी गाडी चालवतच होतो. कुठे जात होतो, का जात होतो, कशाला ताळमेळ नव्हता. अचानक माझा फोन परत वाजला. तो काकूंच्या फोनवरून वल्लरीनंच पुन्हा केला असेल असं वाटून मी फोन कट करायला गेलो. पण बघतो तर तो डॉक्टर अर्नाळकरांचा फोन होता. डॉक्टर अर्नाळकर, ते मला का फोन करतायत? आजी तर बरी आहे ना? असा विचार करून मी त्यांचा कॉल उचलला. ते मला म्हणाले तुझी बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. कदाचित म्हणूनच काकूंनी मला फोन केले असावेत. मी गाडी तशीच वळवली आणि थेट हॉस्पिटलला पोहोचलो. का कुणास ठाऊक माझं हृदय प्रचंड वेगाने धडधडत होतं. तिचा गर्भपात झालाय हे सगळं माझ्यामुळे झाले का? मी तिला धक्का दिला होता, याच कारणामुळे झालं असेल का हे सगळं? हे सगळं काय होऊन बसलं? आणि समजा जर ते माझं मूल असेल तर? जाऊ दे, ते कोणाचं का असेना मूल असेना. मी एका मुलाला मारलं होतं जिवानीशी. माझ्या हृदयात या विचारानं कळ उठली. डॉक्टर म्हणाले होते की तिला भयंकर रक्तस्राव होतोय म्हणून. मी ते आधीही पाहिलं होतं. तिला नेहमीच खूप जास्त रक्तस्राव होत असतो. मी स्वतःवरच चडपडत हॉस्पिटलमध्ये पोचलो. माझे पाय आत जाण्याआधी थांबले, कारण माझ्या कानांवर दिगंतचा आवाज पडला. डॉक्टर स्वानंद, प्लीज काहीतरी करा. आपल्या हातात खूपच थोडा वेळ आहे. तुला माहीत आहे का, ह्यावेळेस तिच्या नवऱ्याने तिला कुठल्या भयंकर परिस्थितीत ढकललंय ते? डॉक्टर स्वानंद दिगंतवर ओरडत होते. डॉक्टर स्वानंद. दिगंतनं पुन्हा त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या डॉक्टर स्वानंद नावाच्या माणसाने त्याला मध्येच थांबवलं आणि तो म्हणाला, मी अजिबातच पर्वा करत नाही तो कोण आहे याची. दिगंत, त्यानं नेहमीच तिचा छळ केला. ती नेहमीच दवाखान्यात येत होती आणि तिच्या शरीरावर जागोजाग खुणा होत्या. जेव्हापासून तिचं लग्न झालं तेव्हापासून. आणि आत्ता तर या सगळ्याची हद्द झाली. तिचा गर्भपात झालाय. मी आजच सकाळी तिला सांगितलं होतं की तिने आता किती काळजी घ्यायला हवी ते. तिचं शरीर ना त्या बाळंतपणासाठी तयार आहे ना या गर्भपातासाठी. तुला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का? ते मूल तिच्यासाठी जीव घेणं ठरू शकेल आता. डॉक्टर स्वानंद खूपच रागात होते. हे काय बोलतायत? मी तिचा छळ केला? मी तिला या सगळ्या परिस्थितीत ढकललं होतं? मी इतका वाईट वागलो तिच्याशी? माझ्या हृदयाला या सगळ्या गोष्टी ऐकून नुसता पीळ पडत होता. बायको, मी खरंच वाईट नाही आहे ग. काय गर्भपात? म्हणजे ती गरोदर होती? दिगंतला आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे हे त्यालाही माहीत नव्हतं का? म्हणजे त्याचे आणि वल्लरीचे तसे काही संबंधच नाहीत? अरे देवा, काय चाललंय माझ्या आयुष्यात हे?
मी हे काय करून बसलोय? वल्लरी, तू का तुझी बाजू नाही मांडलीस एकदाही? कदाचित तिनं प्रयत्न केला होता, पण तुझ्यात तर दैत्य घुसला होता ना. तुला माहीत नाही, मला वाटलं तिने तुला सांगितलं असेल. मला आजच हे कळलं. ती फक्त 6 आठवड्यांची गरोदर होती. मला आश्चर्य वाटतंय की या सगळ्या दिवसात तिनं स्वतःला कसं सांभाळलं होतं. तो डॉक्टर म्हणाला 6 आठवडे. मी दिवस मोजले आणि मला आठवली तिच्या वाढदिवसाची ती रात्र. अरे देवा, मी गमावलं. सगळं काही गमावलं मी. माझं मूल माझ्याच चुकीने गमावलं मी. आणि माझ्याचमुळे आज माझी बायको हॉस्पिटलमध्ये होती. सगळ्याचा करता करविता मी होतो. आता तिच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमतच नव्हती माझ्यात. ती गप्प का राहिली? का तिनं मला हे सगळं सांगितलं नाही? ती या सगळ्या कारणांवरून कधीच माझ्याशी का भांडली नाही? ती का माझ्या सगळ्या गोष्टींना आज्ञाधारक माणसाप्रमाणे मान तुकवत राहिली? हे बघा डॉक्टर स्वानंद, थोडं शांत व्हा. या सगळ्या गोष्टींवर आत्ता बोलण्यात काही अर्थ नाही आहे. डॉक्टर अर्नाळकर त्यांना समजावत म्हणाले आणि त्यांनी त्यांचं लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न केला. शांत होऊ? कसा शांत होऊ? डॉक्टर अर्नाळकर, ती अप्लॅस्टिक ॲनिमियाची पेशंट आहे आणि हिमोफिलिया असल्यामुळे तिच्या रक्ताची गुठळी होत नाही. सरतेशेवटी डॉक्टर स्वानंदने तिच्या आजाराबद्दल सांगितलंच. मला त्यांचं म्हणणं नीटसं कळलं नसलं तरी डॉक्टर अर्नाळकरांना ते नक्कीच कळलं असावं. काय? अशा अवस्थेत ती गरोदर आहे? अवधूत अशा वागूच कसा शकतो? त्यांच्या आवाजात फारच वेदना होती. तिथं फक्त शांतता भरून राहिली काही क्षणांसाठी. हे सगळं तुम्हाला केव्हापासून माहीत आहे? त्यांनी पुन्हा डॉक्टर स्वानंदला विचारलं. मला वाटतं की जवळजवळ वर्ष झालं असेल या गोष्टीला. तिला कसलीही ट्रीटमेंट घ्यायची नव्हती. ती डॉक्टर स्वानंदांनी सांगितलं. मी ऐकलं. डॉक्टर अर्नाळकरांनी एक उसासा टाकला. पण का? पैशांची समस्या तिला असूच शकत नव्हती. डॉक्टर अर्नाळकर पुटपुटल्यासारखे बोलले. मला असं वाटलं की ते स्वतःशीच बोलत असावे. मग त्यांनी पुन्हा विचारलं, तिच्याजवळ कितीसा वेळ शिल्लक आहे? त्यांचे ते शब्द ऐकून माझं अवसानच गळून गेलं. वेळ? त्यांनी नक्की काय म्हणायचं आहे? नाही, असं नाही होऊ शकत. माझी बायको, माझी छोटी खारोटी. मला वाटलं होतं की जेमतेम 2 वर्ष, पण आता अजिबात नाही. डॉक्टर स्वानंद दुःखाने म्हणाले. वल्लरी, माझी बायको, माझी सुयोग्य बायको, जी माझ्यासाठी रोज माझ्या आवडीचं जेवण करायची, जी रोज संध्याकाळी माझ्या घरी परत येण्याची वाट पाहायची. तिनं मला घर दिलं. तिनं माझी सर्वतोपरी काळजी घेतली आणि मी मात्र पावलोपावली तिचा अपमान करत राहिलो. मी सतत तिला ती लालची लोभी असल्याचं बोलून दुखवत राहिलो. ती आत्ता मरणाच्या उंबरठ्यावर आहे. तिला पैसे का नको होते? तिने या सगळ्याबद्दल मला कधीच काही सांगितलं नाही. बायको, हे होतं तुझं माझ्यापासून जपून ठेवलेलं गुपित. हेच तू सतत माझ्यापासून लपवून ठेवायला बघत होतीस ना दिगंत. त्याला तरी हे माहीत होतं का? अवधूत, अचानक मी काकूंना माझ्या नावाने हाक मारताना ऐकलं. त्यांचे डोळे रडून रडून सुजले होते. दिगंतही त्यांच्या शेजारी पुतळ्यासारखा उभा होता. शेवटी तू आलास तर. चल, माझ्या केबिनमध्ये बसून यावर बोलू. डॉक्टर अर्नाळकर म्हणाले. माझ्यात बोलण्याची ताकदच नव्हती. मी मानेनेच हो म्हणालो. माझी बायको क्षणाक्षणाला मरत होती आणि दिगंतला हे सगळं माहीत होतं. ही सगळी माझी चूक होती. मी तिला धक्का दिला होता. मी होतो तिच्या या गर्भपाताचं कारण. मला आज इतकं हरल्यासारखं याआधी कधीच वाटलं नव्हतं. बस. डॉक्टर अर्नाळकरांच्या केबिनमध्ये पोचल्यावर ते म्हणाले. डॉक्टर, काय झाले माझ्या बायकोला? माझी बायको यावर जोर देत मी त्यांना विचारलं. तो डॉक्टर स्वानंद नावाचा माणूस म्हणाला. तिला एक दुर्मिळ आजार आहे. तिचं शरीर तिच्या गरजे इतकं रक्त तयार करत नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इतर सामान्य माणसांप्रमाणे तिच्या रक्ताच्या गुठळ्याही होत नाहीत. मला आश्चर्य वाटतंय
की तुमच्या हे कधीच लक्षात कसं आलं नाही? मला त्यांच्या बोलण्यातून एक प्रकारचा कुत्सितपणा मला जाणवत होता. नाही, मी त्यांना दोष देऊच शकत नाही. त्यांचं बोलणं योग्य होतं. मीच तिचा नवरा म्हणून घ्यायला, बाप म्हणून घ्यायला नालायक होतो. मी एक खुनी होतो. पण मुळात तिनं हे सगळं माझ्यापासून लपवलंच का? मला एकाच वेळी राग येत होता आणि दुःखही वाटत होतं. डॉक्टर स्वानंद आणि अर्नाळकरांनी मला तिच्या आत्ताच्या परिस्थितीबद्दल सारं काही समजावून सांगितलं. मी सगळ्यात शेवटी दिगंतकडे वळून त्याला विचारलं, तुला या सगळ्याविषयी कधी समजलं? तिच्या वाढदिवसापासून. यावरूनच मी सगळं समजून चुकले. तिला आईस्क्रीम खायला किंवा लाँग ड्राईव्हला बाहेर नेणं, तिला युनिव्हर्सिटीत रोज सोडायला जाणं, तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी जाणं, तो त्या सगळ्या गोष्टी करत होता, ज्या खरं तर मी करायला हव्या होत्या. आणि तुला एकदाही वाटलं नाही की यातलं काही मला सांगावं म्हणून? वल्लरीनं मला सांगितलं होतं की तुला हे कळू नये म्हणून. बायको, तुझा त्याच्यावर विश्वास होता आणि माझ्यावर नाही. तू जे काही केलंस ते फार चुकीचं आहे आणि मी तुला याची किंमत नक्की मोजायला लावणार. डॉक्टर स्वानंद, डॉक्टर अर्नाळकर, तिला बरं करण्यासाठी तुम्हाला जे काही म्हणून करता येईल ते करा तुम्ही. मला नाही माहीत की तुम्ही हे सगळं काय आणि कसं करणार ते, पण मला माझी बायको माझ्यासमोर खडखडीत बरी होऊन उभी राहायला हवी. मग मी दिगंतकडे वळलो आणि त्याला म्हणालो, एकदा ती बरी होऊ दे, मग मी तिला चांगलाच धडा शिकवेन. तिला अवधूत सारंगराव रत्नदीपला फसवण्यासाठी शिक्षा ही नक्कीच मिळेल. तिनं माझ्याशी लग्न करण्याचा पर्याय निवडलाय ना. आता मी तिला मला सोडून जाऊ देणार नाही. मी डॉक्टर अर्नाळकरांच्या केबिनमधून तिडीक डोक्यात घेऊनच बाहेर पडलो. पण माझ्या पावलांनी मला दुसरीकडे जाऊ न देता इमर्जन्सी रूमच्या जवळ आणलं. त्या दरवाजाला लावलेल्या काचेतून मी आत डोकावून पाहू लागलो. वल्लरी त्या बेडवर निश्चित पडली होती. तिचं ते बारीक चणीचं शरीर ब्लँकेटनं नीट झाकलं होतं. तिचे डोळे अजूनही बंदच होते. एका बाजूला तिला रक्त चढवलं जात होतं. ते दृश्य पाहून माझ्या हृदयाला घरं पडत होती. अवधूत, ऐक माझं, प्लीज, तिला काही करू नकोस. दिगंतचा विनवणी करणारा आवाज माझ्या कानांवर पडला, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि शांतपणे त्या काचेतून तिला बघत तसाच उभा राहिलो. मला जाणवलं की तोही आत्ता माझ्या शेजारी उभा राहून त्या आत बेडवर पडलेल्या मुलीकडे एकटक बघत होता. अवधूत, फक्त एकदा माझं ऐक. तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला यातलं काहीही कळावं अशी तिची अजिबात इच्छा नव्हती. तूही तिच्यावर प्रेम करावंस असं तिला वाटत नव्हतं आणि त्यांचं कारण फक्त एवढंच होतं की ती जेव्हा हे जग सोडून जाईल तेव्हा तिच्या जाण्यानं तुला दुःख होऊ नये. दिगंत मला समजावून सांगत होता. त्याला वाटत असावं की ती मी बरी झाल्यावर पुन्हा तिला दुखवेन म्हणून. तिचं माझ्यावर प्रेम होतं. तिनं हे सगळं फक्त एवढ्यासाठी केलं की मला नंतर दुःख होऊ नये म्हणून. तिला माहीत नव्हतं का की मी कोण आहे ते? मी अवधूत सारंगराव रत्नदीप. मी ती प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो जी मला हवी आहे. मला जर वाटलं असतं की तिने निघून जावं तर ती कधीच माझ्या आयुष्यात राहिली नसती आणि मला वाटलं असतं की तिने राहावं तर ती मला कधीच सोडून जाऊ शकणार नाही. तिला नक्की कळलंच नाही का मी कोण आहे ते. ती माझ्याशी खोटं बोलली. तिने मला फसवलंय दिगंत आणि मी तिला यासाठी कधीच माफ करणार नाही. मी म्हणालो. दिगंतला बहुधा माझ्या त्या बोलण्याचं वाईट वाटलं असावं. त्यानं गप्प राहणंच पसंत केलं. आम्ही दोघेही अजूनही वल्लरीला पाहत होतो. माझा विश्वासच बसत नव्हता की कायमचं उत्साहानं सळसळणारी माझी बायको आज अशी त्या बेडवर निश्चित पडले यावर. माझ्याच्याने आता तिथं फार वेळ थांबणं अशक्य होतं. तिला या अवस्थेत पाहणं फारच यातनादायक होतं. हे सगळं असह्य होत होतं. या सगळ्या परिस्थितीला मीच कारणीभूत होतो. अपराधीपणाची भावना माझ्या मनाला खात होती. मी नाही तिला कधीच माफ करणार. हे सगळं तू मला आधी का नाही सांगितलंस बायको? तुझा तुझ्या नवऱ्यावर विश्वास नव्हता का?
तुला असं नाही का वाटलं की मी तुझी काळजी घेऊ शकेन म्हणून? तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असतं ना, तर या सगळ्या गोष्टी तू मला खूप आधीच सांगून टाकल्या असत्यास बायको. तू फक्त एकदा बरी हो, मग बाकी सगळ्या गोष्टींची काळजी मी, तुझा हा देवा घेईल. मी तिची ही अशी गलित गात्र असह्य परिस्थिती आणखी पाहू शकत नव्हतो. अवधूत, काकूंनी मला हाक मारली. मी मान वळवून त्यांच्याकडे पाहिलं. हां, मी घरी जाते. वल्लरीला काही कपडे आणि इतर गोष्टी लागतील ते आणायला हवेत. चला, मी सोडतो. दिगंत लगेच म्हणाला. नाही, नको. मी जातो, मी आणतो तिच्या वस्तू. मी म्हणालो, मला या जागेपासून आत्ता लांब जायचं होतं. मला आत्ता तिला अशा अवस्थेत पाहणं नकोसं झालं होतं. तिच्याकडे पाहिलं की मला मी काय करून बसलो ते सारखं जाणवत होतं. पण अवधूत, दिगंतनं काही बोलण्याआधीच मी त्याला थांबवलं. इथेच थांब. आणि मी तिथून बाहेर पडलो. तिथून निघालो आणि सरळ घरी येऊन पोचलो. तिथं आलो तर तिनं लावलेल्या त्या सुगंधी मेणबत्त्यांचा मंद सुगंध अजूनही तिथे दरवळत होता. आज ती इथं, देवा तुम्ही आला तसं म्हणायला नाहीये, तर ही जागा मला घरही वाटत नाहीये. तिथल्या फरशीवर पडलेल्या रक्ताच्या डागांकडे माझं लक्ष गेलं. त्याच जागेवर आम्ही आमचं मूल गमावलं होतं. मी माझ्या हाताने माझ्या अजून जन्मही न घेतलेल्या मुलाला मारलं होतं. मी एक खुनी माणूस आहे. वल्लरी या सगळ्यासाठी कधीतरी मला माफ करू शकेल का? ती का? मीच स्वतःला कधी माफ करू शकेन का या गुन्ह्यासाठी? मी डायनिंग हॉलच्या दिशेने गेलो. तिथल्या रिकाम्या खुर्च्यावरून हात फिरवला. डायनिंग टेबल रिकामं पडलं होतं. मला ते रिकामं टेबल पाहून तिच्या हातच्या जेवणाची आठवण आली. मी डोळे मिटून घेतले. मला तिथं अजूनही तिच्या इकडे तिकडे फिरण्याची गडबड त्या बंद डोळ्यांना जाणवत होती. माझ्या बंद डोळ्यातून पाणी वाहू लागले. मी एक खोलवर श्वास घेतला. ती वापरत असलेल्या कोकोआ बटरच्या बॉडी लोशनचा वास अजूनही इथल्या हवेतून मला जाणवत होता. तिचं नसणं मला किती डाचत होतं ते मलाच माहीत. ती माझ्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीला मी मिस करत होतो. तिचं ते मला देवा म्हणून हाक मारणं, तिचा तो सुगंध, तिचे ते मोठाले डोळे, तिच्या चेहऱ्याशी चाळा करणाऱ्या तिच्या त्या बटा, तिची आजाराने पिवळी पडत चाललेली पण तरीही रेशीम स्पर्श असणारी तिची त्वचा आणि तिचं ते निष्पाप निर्व्याज हसणं, ते तर मी कधी पाहिलं होतं मला आठवतच नाहीये. हे सगळं मला आधी का नाही जाणवलं? मी तिथल्याच एका खुर्चीवर डोकं धरून बसलो. मला आत्ता जाणवते की मी त्या मोठाल्या डोळ्यांच्या वेड्या मुलीच्या प्रेमात पडले. बघतेस ना वल्ला, तू काय केलंस माझ्यासोबत ते. आता तरी तू आनंदी आहेस का? तुला हेच हवं होतं का? तुझी इच्छा होती की मी तुझ्या प्रेमाला माझ्या प्रेमाने प्रतिसाद देऊ म्हणून? हो, हा वेडी कुठली. तू माझ्यासाठी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी रोज करत राहिलीस आणि म्हणतीस की मी तुझ्यावर प्रेम नाही करायचं. मूर्ख कुठली. तुझी हिंमत कशी झाली माझ्यापासून या सगळ्या गोष्टी लपवून ठेवायची? या 4 भिंतीत मला एकटं सोडून जाण्याची तुझी हिंमत कशी झाली? जर तुला काही झालं ना बायको, मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मला नाही माहीत की मी काय करेन ते, पण एवढं नक्की आहे की मी तुला या घरात पुन्हा घेऊन येणार, तेही सुरक्षित आणि सही सलामत. मी तुला मला एकटं सोडून जाऊ नाही देणार. मी पाय ओढत तिच्या बेडरूमकडे आलो. अचानक मला आत जाण्याची भीती वाटायला लागली. त्या बंद दारापुढे मी तसाच बराच वेळ उभा राहिलो. मग मी हिंमत करून ते दार ढकललं. तिची रूम आतही खूप स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवलेली होती. प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवलेली होती. मी हळूहळू चालत पुढे आलो आणि तिच्या त्या पलंगावरून हात फिरवला. त्यातून तिचं असणं जाणवून घेण्याचा प्रयत्न करत होतो. हे तू काय करून टाकलेस बायको माझं? तिच्या कपड्यांच्या कपाटाचं दार उघडलंच होतं. मी तिथे गेलो आणि तिथल्या वस्तू पाहू गेलो. कदाचित इथे तरी तिचं असणं मला खूप पुन्हा जाणवेल. तिच्या कपाटातले तिचे ते कपडे, त्यांच्या डिझाईन्स, तिची चॉईस सगळंच तिच्यासारखंच अप्रतिम होतं.
हे सगळं तिने स्वतः बनवले होते की काय? मी त्या कपाटातला एक ड्रॉवर उघडला आणि त्यातल्या वस्तू पाहू लागले. काही अंतर्वस्त्र जसं मला वाटत होतं. मी त्यामध्ये तिला कल्पनेतच पाहून स्वतःशीच हसलो. तिला कसंही पाहिलं तरी ती देखणीच होती. ती नेहमीच सगळ्या गोष्टीत सुयोग्य अशी होती. हो, तो मीच होतो ज्याला ही गोष्ट कधी दिसली नाही. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.